मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषण मंचासमोर येऊन आता नागरिक, महिला, पुरुष रडायला सुरुवात झालेली आहे। ही एक महिला आहे, ही सुद्धा गेल्या बराच काळापासून या ठिकाणी रडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरा हा एक मुलगा सुद्धा आलेला आहे, त्याच्या सुद्धा डोळ्यांना धारा लागलेल्या आहेत, त्याचे सुद्धा अश्रू या ठिकाणी थांबत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी येऊन हमसून आपसून रडत आहेत, जरंगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं सांगत रडत आहेत। ताई, का भावनिक झालात तुम्ही? माझ्या वडिलांच्या जागीच आहेत ते, मला त्यांना इतक्या वाईट अवस्थेत बघणं, मी खूप वेळ झालं त्यांना एकटक बघतीये। त्यांची अवस्था नका होऊन देऊ, त्यांना काय झालं तर आम्ही स्वतःला माफ नाही करू शकणार। सरकारला काय सांगाल? सरकारला सांगू इच्छिते की आज आम्ही इथं, माझे सगळे बांधव, माझ्या भगिनी, आम्ही सगळे जमलोय का तर आमच्या मुलांच्या हक्कासाठी। आमचं आयुष्य म्हणजे आमचं शिक्षण आम्ही केलं, पण आमच्या मुलांसाठी आता आम्ही लढतोय। आमच्या फक्त पाटीलच आमच्यासाठी एवढं करतात, दुसरं आजपर्यंत आम्ही पाहिलं नाहीत कोणाला केलेलं। महाराजांना त्रास दिला, त्यानंतर आता पाटलांना त्रास होतोय, ते आमच्या वडिलांच्या जागी आहेत। आम्ही त्यांना ह्या अवस्थेत नाही बघू शकत। खूप वेळ झालं, मी खूप इमोशनल झाली आहे, मला आवरत नव्हतं रडायला, पण त्यांना उठलेलं पाहिलं आणि मला अश्रू अनावर झालं। दादा, तुम्ही पण रडताय, फार डोळ्याला धारा लागल्या तुमच्या, काय दुःख आहे हे? लवकरात लवकर आरक्षण द्यावं ही माझी विनंती आहे। सरकारने जास्तीत जास्त लवकर माझ्या मंत्र्यांना आव्हान आहे, दादांचं खूप हाल होतंय, अजूनही खूप हाल होतंय, हाल करू नये माझी विनंती आहे। जेवढ्या लवकरात लवकर आरक्षण देता येईल तेवढ्या लवकरात लवकर ही माझी विनंती आहे। आणखी एक महिला आहे, त्या पण महिला रडतायत। ताई, काय वाटतंय? द्यायला पाहिजे आरक्षण। तुम्ही रडताय का? अरे माणूस सुटलाय, सरकारला जागा येत नाही का? आज एवढे दिवस हाल करतायत त्यांचा, किती त्यांचा हाल होतंय। फडणवीस साहेबांनी एक दिवस असं उपोषण करून दाखवावं। अशा पद्धतीनं या ठिकाणी महिला आणि इतर जे जरंगे पाटलांचे समर्थक आहेत ते सुद्धा रडायला लागले, त्यांच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत आणि लवकरात लवकर आरक्षण द्यावं, जरंगे पाटलाचे हाल होत आहेत अशा भावना व्यक्त करतात। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।